तर CSMT स्टेशनमध्ये आज देखील मोठी गर्दी पाहायला मिळते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, काल ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला होता। तशी परिस्थिती नाही आहे। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की मराठा आंदोलक देखील सहकार्य करत आहेत। काल मोठ्या प्रमाणात गर्दी ही स्टेशनवर पाहायला मिळाली होती। आजचा 5वा दिवस आहे, मात्र जो उत्साह आहे पहिल्या दिवशी तोच उत्साह आहे। या ठिकाणी आपण बघितलं तरी मराठा आंदोलक हळूहळू आता यायला लागलेले आहेत, कारण अनेक मराठा आंदोलक हे वाशिम या ठिकाणी राहत होते, त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। त्या ठिकाणून आता पुन्हा एकदा आझाद मैदानाच्या दिशेने यायला सुरुवात झालेली आहे आणि आता हे मराठा आंदोलक बघतोय की एक प्रकारे प्रशासनाला देखील एक सहकार्य करतायत। खरं तर कोर्टाने देखील त्यांना 4 पर्यंत रस्ते असतील किंवा स्टेशन्स असतील ते खाली करण्याच्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। मात्र कालच्या या कोर्टाच्या निरीक्षणानंतर या ठिकाणी मराठा आंदोलक स्वतःच या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। शांततेने आज आपण बघतोय की हे सर्व मराठा आंदोलक आहेत ते आलेले आहेत। कुठून आलाय? कुठून आलाय? करमाळा मिरगावन। किती दिवस? 7 दिवस पहिल्या दिवसापासून आहे? हा। कोर्टाने सांगितले की 4 वाजेपर्यंत सर्व रस्ते असतील स्थानक असतील ती खाली करा। काय तुम्ही हुल्लडबाजी करताय किंवा पोलीस प्रशासनाला सहकार्य करत नाही असं सरकारने काल कोर्टात म्हटलं होतं? संपूर्ण सहकार्य। आदेश आलाय कालपासून, बघताय कोर्टाचा आदेश आलाय तेव्हापासून CST स्टेशन पूर्ण रिकाम आहे। CST महानगरपालिकेचे रोड बंद होते कालपर्यंत। काल कोर्टाने सांगितल्यापासून महानगरपालिकेचे रोड पूर्ण चालू झाले, शांततेत येत आहेत। फक्त घोषणाबाजी सोडलं तर दुसरा हुल्लडबाजी काही चालू नाही। CST स्टेशनवर जेवढी गर्दी होती कालपर्यंत ती पूर्ण खाली झाली। आता फक्त येणारी लोक येत आहेत आणि सरळ आझाद मैदानामध्ये जात आहेत आणि काही बंद पडू दिलेलं नाही, कोठच कोणचं काही अडवलेलं नाही, कोणाला काही त्रास होईना असं मराठा समाजाचं वर्तनच नाही। बरोबर आहे। आम्ही कुठलीही नाचक्की केली नाही, कुठलेही रस्ते जाम केले नाहीत, उलटे आमची सरकारने गैरसोय केली आणि जे लालबागचं राजाचं मंडळ आहे ना, त्या मंडळाने आमचं अन्नछत्र बंद केलं, तरी सुद्धा सगळ्या मराठ्यांनी गाड्याची गाड्या आल्यात। पूर्ण मुंबईला अन्नधान्य पुरवलं एवढी मराठ्याची कॅपॅसिटी। 90 दिवस जरी इथं राहायचं म्हणलं तरी कॅपॅसिटी मराठ्याची, मराठ्याला कमी समजू नका। ठीक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।